तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार नाही. निघा. इथून कायमचे निघून जातो. आपण जरी असुर नरेश असलात तरी या असुर कुळाची शक्तिशाली स्त्री आहोत आम्ही. आम्ही तुमच्या पत्नी असताना सुद्धा आपण दुसऱ्या स्त्रीला आणण्याचा इथे विचार केलात. हे सगळं असताना सुद्धा आम्ही मनावर दगड ठेवून हा विचार मान्य केला. एवढंच नाही, पण आम्ही आपल्याला मदत करण्यासाठीही तयार झालो. पण आपण आमचा पदोपदी अपमान केलात. असुर नरेश, आम्ही सुद्धा शुंभ आणि निशुंभ यांच्या बहीण आहोत, हे विसरू नका. असं नाहीये सम्राज्ञी. असंच आहे. गेले काही दिवस दैत्यमाता आणि आपल्यामध्ये खलबत सुरू आहेत. आम्हाला जर कोणत्याच गोष्टींमध्ये आपल्याला सहभागी करून घेण्याची इच्छा नसेल तर हा महाल आम्ही सोडून जातो. तसंही केवळ या महालाची शोभा वाढवण्यासाठी आणि स्वतःची शोभा करून घेण्यासाठी आम्हाला इथे राहण्यात रस नाही. सम्राज्ञी, सम्राज्ञी आमचं ऐका. सम्राज्ञी, आम्ही कसं सांगू आपल्याला? आम्ही खरंच एका मोठ्या गहन चिंतेमध्ये बुडून गेलो आहोत. दुसरा कसलाही विचार करायला आम्हाला वेळ नाही. आमचं मन लागत नाही, आमचं लक्ष लागत नाही. असुर सम्राज्ञी, आमच्या पत्नी या नात्यानं ज्या चिंतेनं आम्हाला ग्रासलंय त्याबद्दल समजून घ्यायला तुम्हाला आवडेल? एका अटीवर. दितिमातांना यातलं अवाक्षर कळता कामा नये. मान्य आहे आम्हाला. या. चला. जगदंबा, तू आत कशी आलीस? मी महादेवांचा कवच वापरून माझं स्थान बद्ध केलंय. तुला आत प्रवेश कसा मिळाला? मी आत आले कारण तुझा अंत जवळ आलाय. अंत माझा नाही, तुझा जवळ आलाय म्हणून तू इथे आलीयस. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. तुझ्या आधी आलेल्या चारही रिपुंना हेच वाटलं होतं, पण ते आज माझे दास आहेत. तुला धोक्याची सूचना देते, निघून जा इथून, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. या गुप्त दालनात कशासाठी आणलंय आम्हाला? सम्राज्ञी, समोर पहा. हे कोणी लिहिलंय आणि काय प्रकार आहे हा? एके दिवशी अचानक तुम्ही आमच्या दालनात आलात म्हणून आम्ही तुमच्यावर संतप्त झालो होतो, आठवतंय? असुर नरेश, आम्ही सम्राज्ञी, तुम्ही अशा अचानक का आलात? असं अवेळी इथे येण्यापूर्वी तुम्ही अनुमती घ्यायला हवी होती. तुम्ही येण्यापूर्वी आमच्या दालनात एक वृद्ध आला होता, हुबेहूब आमचंच रूप. आणि त्याने आम्हाला सांगितलं, ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित. यातच शोध, सुटेल तुझं कोड. सम्राज्ञी, हे कोड त्यानंच आम्हाला घातलंय. दितिमातांचं म्हणणं आहे की आम्ही या कोड्यापासून दूर राहावं. परंतु सम्राज्ञी, याचं उत्तर शोधल्याशिवाय आम्हाला शांतता मिळणार नाही.
आणि आम्हाला असंही वाटतंय की कदाचित या कोड्याच्या उत्तरात आम्हाला एक मोठं रहस्य उलगडेल. आता आपण कोड्याच्या कोणत्या टप्प्यावर पोहोचला आहात? या क्षणापर्यंत आम्हाला काहीच कळलेलं नाहीये सम्राज्ञी. ज्ञानाचा दिवा म्हणजे काय, एकावर एक रचलेलं गुपित म्हणजे काय, आम्हाला काही माहिती नाही. आणि या कोड्याचं उत्तर शोधून शोधून आमच्या मस्तकात शूळ उठलाय जो शमण्याचं नाव घेत नाही. सम्राज्ञी, तुम्हाला सुद्धा हे सगळं निरर्थक वाटतंय का? हो ना? आमचीही आता तशीच भावना होतीये. हा विचार मनातून काढून टाकावा असं आम्हाला वाटतंय. हा विचार काढून टाकावा आणि निघून जावं इथून. थांबा. हे गुपित उलगडण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू. खरंच हा ज्ञानाचा दिवा म्हणजे काय असू शकतो हे बहुधा आम्हाला ठाऊक आहे. सम्राज्ञी, तू मला काहीच करू शकत नाहीस. मी तुला कायमचं संपवून टाकीन. ही शेवटची संधी देते तुला. तू 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 माझं काहीच बिघडवू शकत नाहीस. हे काय? हे कसं झालं? हा संघर्ष आहे जगाच्या रक्षणासाठी. असुर सम्राज्ञी, मला लवकर सांगा, या कोड्याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? असुर नरेश, त्या कोड्यामध्ये जो उल्लेख केला होता त्या ज्ञानाच्या दिव्याबद्दल आम्ही आमच्या भावाकडून ऐकलंय. काय ऐकलं होतं? असुर सम्राज्ञी, मला लवकर सांगा. असुर नरेश, संपूर्ण असुर वंशाचे पिता कश्यप ऋषी हे ब्रह्मदेवांचे पुत्र होते आणि त्यांचे निस्सीम भक्तही होते. परंतु सृष्टीचे निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांची पूजा होणे जेव्हा बंद झाले तेव्हा कश्यप ऋषींना फार दुःख झाले आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचं एक गुप्त मंदिर तयार केलं. इकडे शुंभ आणि निशुंभ यांचे मोठे बंधू नमुची यांचे इंद्राबरोबर घनघोर युद्ध झाले आणि या युद्धामध्ये नमुचींचा वध झाला. तेव्हा शुंभ आणि निशुंभ संतापले. या हत्येचा सूड घेण्यासाठी शुंभ आणि निशुंभ यांनी ब्रह्मदेवाच्या त्याच मंदिरात कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. असुर सम्राज्ञी,
या कथेचा आणि ज्ञानाच्या दिव्याचा संबंध काय? संबंध आहे. ब्रह्मदेव हे ज्ञानाचे प्रतीक आहेत. विश्वातील सगळं ज्ञान